महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना सगळ्यात पहिल्यांदा त्रिवार अभिवादन करतो। या बहुजन संघटक पेजचे राहुलजी खांडेकर व त्यांची सर्व टीम, सर्व साथीदार यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो। कारण ते ही जी आंबेडकरी चळवळ चालवत आहेत, आंबेडकरी विचार जे देत आहेत, ते आत्ताच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं काम आहे। आज हा देश प्रचंड मोठ्या प्रमाणावर अधोगतीकडे जाताना आपल्याला दिसतो आहे, संकटात सापडलेला आपल्याला दिसतो आहे, भयभीत अशा प्रकारचं वातावरण आहे, धार्मिकता प्रचंड मोठ्या प्रमाणावर पेरली जात आहे, जातीयता वाढत आहे, फुले शाहू आंबेडकरी विचार हा संपवण्याच्या विचारामध्ये असणारी इथली मानसिकता आपल्याला दिसत आहे। ते संपणार नाहीत, पण त्यांची जी मानसिकता आहे ते आपल्याला दिसत आहे। आता ह्या वारंवार घटना घडत आहेत आणि अशाही काळामध्ये ही माणसं राहुल खांडेकर आणि त्यांचे सगळे साथीदार हा विचार अतिशय प्रगल्भतेने समाजासमोर मांडण्याचं ते काम करत आहेत, न थकता। त्याबद्दल पुनश्च त्यांचं अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देतो। मला खरं तर जो विषय दिलेला आहे तो म्हणजे आत्मकथनातील आंबेडकरी चळवळ। या आत्मकथन नावाच्या शब्दाला मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत। दलित आत्मचरित्रे आपण त्यांना म्हणू, दलित आत्मकथा म्हणू, दलित आत्मकथन म्हणू, दलित आत्मनिवेदन म्हणू, दलित आत्मवृत्त आपल्याला म्हणता येईल, दलित स्वकथन आपल्याला म्हणता येईल। अशा विविध नावाने आपण या आत्मकथनाला संबोधलेलं आहे, संबोधत आहोत। खरं तर मी दलित नावाचा शब्द वापरलेला आहे। दलित नावाच्या शब्दाच्या संदर्भामध्ये आपण वर्तमानपत्रामध्ये कायद्याच्या संदर्भामध्ये बरंच ऐकलेलं आहे, परंतु मला असं वाटतं माझ्या मताप्रमाणे की आपली जी सुरुवातीची जी ओळख आहे तर ती याच शब्दाने झालेली आहे। आणि मग ही जी काही आत्मकथनं आलेली आहेत, या आत्मकथनाच्या माध्यमामधून आंबेडकरी चळवळ खेड्यापाड्यापर्यंत, सामान्य माणसापर्यंत जोरदार गेलेली आहे। आपल्याला आत्मकथनातील आंबेडकरी चळवळ समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला इथली खऱ्या अर्थानं जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे तीही आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे। तसंच आपल्याला चातुर्वर्ण व्यवस्था कशा प्रकारची होती हे सर्वांनाच माहीत आहे। या देशामध्ये खऱ्या अर्थानं जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचा वर्ग जो निर्माण केला गेलेला होता, या व्यवस्थेमध्ये, या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जो काही शूद्र आहे, जो भरडला गेलेला होता, जो पिळला गेलेला होता, जो चिरडला गेलेला होता, जो दबला गेलेला होता, अशा प्रकारच्या माणसाचं जे जीवन आहे हे सर्व जीवन मांडण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं जो निर्माण झाला, जो वर्ग लिहिता झाला, त्यांनी तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर आत्मकथन म्हणजे काय, तर याचं आपण सांगत असताना आपल्या व्यक्तिमत्वाचा जो काही आलेख आहे किंवा आपलं जे जगलेलं जीवन आहे, आपल्या वाट्याला आलेलं जे जीवन आहे ते कशा पद्धतीनं आहे, या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये कशा प्रकारचं भरडलं गेलेलं आहे ते आपण मांडावं, इतरांना सांगावं, म्हणूनच खऱ्या अर्थानं ही आत्मकथनं लिहिली गेलेली आहेत। इथल्या या व्यवस्थेने, जाती व्यवस्थेने, धर्मांध व्यवस्थेने आम्हाला माणूस म्हणून कशा प्रकारचं नाकारलं आहे, आमची दयनीय अवस्था कशा प्रकारची केलेली आहे, हे सांगण्याचं काम खऱ्या अर्थानं या आत्मकथनामधून केलेलं आहे। ही आत्मकथनामध्ये आंबेडकरी चळवळ, आता आंबेडकरी चळवळ म्हणजे नेमकी कशा प्रकारची आहे,
तर आपल्याला माहिती आहे की या सगळ्या आत्मकथनामधून आंबेडकरी विचार या सर्व लेखकांना जोरदारपणे मांडलेला आहे. ते जे काही संघर्ष करत आहेत, त्यांनी जे काही जीवन भोगलेलं आहे, हे सर्व त्यांनी त्यामध्ये मांडलेलं आहे. त्यांची प्रेरणा खऱ्या अर्थाने हे बाबासाहेब आंबेडकर आहेत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर विचारवंत होते आणि तेही द्रष्टे होते. त्यांनी स्वतः जे जीवन अनुभवलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे प्रचंड हालाकीचं आहे. या व्यवस्थेमध्ये, चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये तेही भरले गेलेले आहेत, त्यांनाही दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर त्यांचं जे काही स्वतःची जीवनगाथा आहे, त्यांचं जे काही क्रांतिकारी तत्वज्ञान आहे, हेच खऱ्या अर्थानं दलित साहित्याच्या प्रेरणा आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आपल्याला माहित आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, समतेसाठी लढा, अशा प्रकारचा जो काही त्यांनी मंत्र दिलेला आहे, तो मंत्र अनेक जणांनी आपल्या या आत्मकथनामधून मांडलेला आपल्याला दिसून येतो आहे. अस्पृश्यांना पूर्वी गावकीची कामं करावी लागत होती, ती कामं त्यांनी बंद करायला लावलेली आहेत. स्वच्छता पाळली पाहिजे, स्वच्छताने राहिलं पाहिजे. जे काही पूर्वीच्या काळामध्ये देवधर्म होते, मरी आई असेल, लक्ष्मी आई असेल, या देवदेवतांची पूजाही तुम्ही करू नका, अशा प्रकारचं जे सांगितलं तेही आत्मकथनामध्ये आलेलं आहे. जी गुलामगिरी आपल्या या समाजावर लादलेली होती, त्या गुलामगिरीला सुद्धा बाजूला फेकून देण्याचं काम आपण केलं पाहिजे, ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली. आणि म्हणून हे सगळे आपल्याला आत्मकथनामधून आलेलं दिसून यायला लागतं. त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतनावर टीका केली. हिंदू धर्मामध्ये ज्या काही अनिष्ट चालीरीती आहेत, ज्या रूढी परंपरा आहेत, ज्याच्यामुळं खऱ्या अर्थानं दलितांचं जीवन, बहुजन समाजाचं जीवन चिरडून गेलेलं आहे, भरडून गेलेलं आहे. त्यांना स्वतःच्या जीवनाचं कुठल्याही प्रकारचं अस्तित्व राहिलेलं नाही. मान सन्मान हे कुठल्याही प्रकारचा त्यांच्या जीवनामध्ये दिसत नाही. आणि म्हणून या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरावरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रहार केलेला आपल्याला दिसून यायला लागतो. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये जी काही मनुस्मृती होती, जिच्याप्रमाणे या समाज व्यवस्थेमध्ये अशूद्र माणसाला वागवलं जात होतं, तिचं दहन सुद्धा महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि माणुसकी या गोष्टी कशा प्रकारच्या मिळतील, याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी किती आतोनात प्रयत्न केलेले आहेत, किती संकट झेललेली आहेत. स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे, स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, स्वतःची मुलं सुद्धा मृत्यू पावली, ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुर्लक्ष नाही, परंतु त्याच्याकडे सुद्धा त्यांना लक्ष देता आलं नाही. आणि आपल्या या अखंड मानवजातीची सेवा करण्यासाठी त्यांनी ते मूल्य आपल्याला मिळवून दिलेली आहेत. कारण त्यांना या समाजाचा उद्धार करायचा आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न त्यांनी उराशी घेऊन खऱ्या अर्थानं पुढे जाण्याचा प्रयत्न केले गेलेले आहेत. म्हणजे आपल्या या समाजाचा उद्धार करणं हेच त्यांच्या लढ्याचं प्रमुख अशा प्रकारचं ध्येय होतं. आणि माणूस हाच आपल्या क्रांतीचा केंद्रबिंदू मानला पाहिजे, अशा प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे या दलित जीवनामधल्या लोकांच्या वाट्याला जे अन्याय अत्याचार आलेला आहे, तो त्यांना खऱ्या अर्थानं तो नाहीसा केला गेला पाहिजे. त्यांच्या मुळाशी आपण त्याचा शोध घेतला गेला पाहिजे. दलित समाजाला आपण संघटित केलं गेलं पाहिजे. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आपण विद्रोहाची भावना आपण मांडली गेली पाहिजे. हे त्यांच्या विचारामधून आपल्याला दिसून यायला लागतं. आणि हे विचार ज्या वेळेला समाजामध्ये खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले, अज्ञानी लोकांपर्यंतही पोहोचले, आणि अज्ञानी लोकांपर्यंत गेल्यानंतर सुद्धा त्या लोकांच्या मनामध्ये एक नकाराची भावना निर्माण होऊ लागली. अन्यायी घटकांना आपण नकार दिला पाहिजे. देव, धर्म, पूजा, अर्चा, परमात्मा, स्वर्ग, नरक, नशीब या गोष्टीवर आपण कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवता कामा नये, अशा प्रकारची भावनाही त्या माणसांच्या मनामध्ये निर्माण झाली. ज्या काही वेदना आहेत, पशुपेक्षाही हीन वेदना, पशुपेक्षाही हीन वेदना या ज्या वाट्याला आलेल्या आहेत, ह्या वेदना सुद्धा नष्ट करण्याचं काम अज्ञानी माणसं सुद्धा करायला लागलेली दिसतात. विद्रोह त्यांनी निर्माण केलेला आपल्याला दिसून यायला लागतो. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक वातावरण खऱ्या अर्थानं त्या काळामधलं त्रासदायक होतं. आणि त्यालाही बाबासाहेब आंबेडकरांनी कशी टक्कर दिली, हे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये ही तत्व रुजायला लागली. आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसं सुद्धा ह्या कामामधून पुढे यायला लागली. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ही मूल्य रुजायला लागल्यानंतर सामान्य माणूसही आपली मुलं शिक्षणाकडे वळवायला लागली. आणि मग खऱ्या अर्थानं हळूहळू या आत्मकथनाकडे ही माणसं कशी ओढली, ही मी थोडक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची पार्श्वभूमी सांगितली. तर आपल्याला असं लक्षामध्ये यायला लागेल की खरं तर 1948 पासून या आत्मकथनांची सुरुवात झाली, अशा प्रकारचं सांगितलं जातं. त्याला आपण
विठ्ठल बाबाजी पालवणकर उर्फ पी विठ्ठल यांनी क्रीडा जीवन नावाचं आत्मचरित्र लिहिलं, आत्मकथन त्यांचं लिहिलं. त्याचबरोबर 1975 साली सना सूर्यवंशी यांनी लिहिलं असं सांगितलं जातं. परंतु आता या आत्मकथनांची बीजं आपल्याला कुठे सापडतील? हे आत्मकथन आपल्याला खऱ्या अर्थाने कुठं सुरुवात झाला असं म्हणता येईल? तर असं सांगितलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. आणि या मिलिंद महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला आजूबाजूच्या खेड्यापाड्यामधली जी अनेक प्रकारची मुलं शिक्षण घ्यायला येत होती, शिक्षण घेत होती, आणि मग त्या काळामध्ये मिलिंद महाविद्यालयामध्ये त्या काळामधले जे काही प्राध्यापक होते आणि मग ते प्राध्यापक या मुलाकडून त्यांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये काय काय घडलेलं आहे, सामाजिक जीवन कसं आहे, सांस्कृतिक जीवन कसं आहे, गावाकडचं जीवन कशा प्रकारचं आहे, जातीयता कशा प्रकारची आहे, धर्मांधता कशा प्रकारची आहे, किती खालच्या पातळीवर जाऊन लोक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सगळं त्यांनी त्यांच्या या मिलिंद महाविद्यालयामध्ये जे काही वार्षिकांक काढत होते किंवा जे भित्तीपत्रक काढत होते त्याच्यामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून यायला लागतो. असं म्हणतात की 1964 साली प्रई सोनकांबळे यांनी वाठाड्या नावाच्या एक शीर्षकाचा एक आत्मकथनपर लेख लिहिला. आणि हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ते त्यामध्ये लिहितात, काय लिहितात की मी माझ्या लिखाणामध्ये माझ्या जीवनात आलेल्या अनेक खरतर व भयानक अनुभवांचं नागडं उघडं चित्रण माझ्या बोलीभाषेत केल्याचं पाहून मोठेच मोरे सर व बाजूचे दोन्ही सर भारावून गेले व म्हणाले, तुम्ही सारखं लिहित चला ना, लाजता, तुम्हाला खूप सांगायचंय, तुमच्या पोटात खूप साचलंय, ते बाहेर येऊ द्या, म्हणजे मोकळं कॅथार्सिस झाल्यासारखं वाटेल तुम्हाला. अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं त्या सरांनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला प्रई सोनकांबळे यांनी आठवणीचे पक्षी हे पुस्तक रूपाने बाहेर काढलं. या पुस्तकामध्ये आपल्याला दिसायला लागेल की बालपण आणि शिक्षण हे संदर्भामधलं त्यांचं जीवन आहे. तर हे कशा प्रकारचं घडलं याची माहिती त्यांनी त्याच्यामध्ये सांगितली गेली. ते कशा प्रकारचे कुठे राहिले, मोठ्या बहिणीकडे कशा प्रकारचे राहायला गेले, किंवा त्यांना जे काय आलेलं अस्पृश्याचं जे काही दास्याचं जे किंवा अस्पृश्याचं जे काही वातावरण आहे, जे काही चित्रण आहे, त्यांनी खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून यायला लागतो. त्याचबरोबर आपण दुसरं आत्मकथन आपण जर बघू तर ते कशा प्रकारचं, म्हणजे या आत्मकथनाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की आंबेडकरी चळवळ म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलिंद महाविद्यालयामधून प्रेरणा घेऊन प्रई सोनकांबळेंनी आत्मकथन लिहिण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून यायला लागतो. त्यानंतर बलुत नावाचं आत्मकथन दया पवार यांनी 24 डिसेंबर 1978 साली प्रसिद्ध केलेलं आहे. या आत्मकथनामध्ये खरं तर त्यांनी धामणगावच्या महारांना एसकरकीची कामं जे ते त्या काळामध्ये करत होती, भीक मागून किंवा एसकरकी करून आपलं जीवन त्यांना खऱ्या अर्थानं जगावं लागत होतं, या संदर्भामधले विचार आपल्याला याच्यामध्ये आलेले दिसून यायला लागतात. त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही चळवळ होती, जे काही विचार होते, ते खेड्यापाड्यामधल्या लोकांमध्ये जाऊन पोहोचलेले होते. आणि त्या काळामधल्या या समाजाला, महार समाजाला सुद्धा जागृत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर केलेलं असल्यामुळं दया पवारच स्वतः म्हणतात की बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव खेड्यापाड्यात पोहोचू लागला होता. गावोगावी महार मंडळी कातडी फाडणं, मेलेल्या गुरांचं मांस खाणं सोडत होती. जलसाकार आणि क्रांतिकारक गाणी, त्याच्यामधला विद्रोहाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खऱ्या अर्थाने लोकांना ते पेटवित होती. सापानं कात टाकावी तसा महार समाज सळसळत होता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं त्या काळामध्ये कशा प्रकारचा हा समाज पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, खेड्यापाड्यापर्यंत जाऊन कशा प्रकारचा पोहोचत होता, हेही त्यांनी याच्यामध्ये सांगितलं गेलेले आहे. आणि असं सांगतात की सिरसाट नावाचे जे काही मास्तर आहेत, महार मास्तर, त्या काळामध्ये त्या आत्मकथनामध्ये आलेलं आहे की समाजामधली जी काही अंधश्रद्धा आहे, समाजामधली जी काही रूढी परंपरा आहे, तर ही नष्ट करण्याचं काम ते मास्तर करत होते. खरं तर त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध क्रांतिकारक अशा प्रकारचीच मोहीम उघडलेली त्यांना दिसत होती. आणि म्हणून बलुतमधले जे काही दगडूंच्या आई आहेत त्या अडाणी आहेत, निरक्षर आहेत खऱ्या अर्थानं, पण त्यांना शिक्षणाविषयी आवड बाबासाहेबांच्यामुळे निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ते असं म्हणतात की महाराच्या बाईला मुलासंबंधी डोहाळे कोणते लागतात व तो पिऊन किंवा शिपाई व्हावा, पण ब्राह्मणांच्या बाईला डोहाळे लागतात आपला मुलगा कलेक्टर व्हावा. असे डोहाळे महार यांना का बरे लागू नयेत, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारलेला आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने बलुतमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खेड्यापाड्यापर्यंत गेलेला असल्यामुळे आणि या दगडूच्या आईनं हा विचार आपल्या कानावर किंवा आपल्या मनावर घेतलेला असल्यामुळं दगडूला खऱ्या अर्थानं तालुक्याच्या ठिकाणी शाळेमध्ये त्यांचं नाव नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून यायला लागतो. अशा प्रकारची ही जी काही आंबेडकरी विचार या बलुत आत्मकथनामधून ही आपल्याला आलेला दिसून येतो.
त्याच्यानंतर आपल्याला शंकरराव खरातांचं तराळ अंतराळ नावाचं आत्मकथन आहे. या तराळ अंतराळ नावाच्या आत्मकथनामध्ये सुद्धा शंकरराव खरातांनी आपल्या पूर्वाश्रमीचे जे काही महार आहेत या जातीचा त्यांनी याच्यामध्ये इतिहास सांगितलेला आहे. खरं तर शंकरराव खरातांचं त्यांचं जे काही पूर्वायुष्य जे आहे तर ते आटपाडी औंध अशा या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये गेलेलं आहे. मग तिथले जे काही जातीचे जे काही दुःख आहेत किंवा तिथली जे काही वेदना आहेत ते त्यांना प्रचंड भोगाव्या लागलेल्या आहेत. अशा प्रकारच्या भयावह परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं जीवन काढलं गेलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी जे काही पूर्वीचे कामं आहेत, मग ते एसकेर काठी असेल किंवा महारकी असेल, अशा अनेक प्रथा त्यांनी ह्याच्यामध्ये नोंदवलेले आहेत. आणि खरं तर ते कुलगुरू पदापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. ही बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे. त्यांच्यामुळेच मी पुढे आलेलो आहे. अशा प्रकारचा विचार त्यांनी याच्यामध्ये मांडलेला आहे. आता म्हणून पुढे पुढे या आत्मकथनामध्ये चळवळ आपल्याला गेलेली दिसून यायला लागते. ही आता चळवळ म्हणजे नेमकं काय आहे की चळवळ म्हणजे आपण म्हणू किंवा हालचाल करणं आहे, आंदोलन करणं आहे, उठाव करणं आहे, जागृती करणं आहे, याला आपण चळवळ म्हणतो. मग अशा आत्मकथनामध्ये आंबेडकरी विचारांची जी चळवळ निर्माण झाली त्याच्यामुळे अनेक प्रकारचे लोक जागृत झाले, अनेक प्रकारचे लोक आंदोलन करायला लागले, अनेक प्रकारचे लोक हालचाल करायला लागले की आपण सुधारलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आपल्याला या आत्मकथनामधूनही दिसायला लागते. पुन्हा पुढचं त्याच्या आत्मकथन जर आपण बघितलं गेलं तर उत्तम बंडू तुपे यांचंही आत्मकथन काठ्यावरची पोट नावाचं आत्मकथन 1989 साली आलं. आणि ह्या उत्तम बंडू तुपे हे मांग जातीत जन्माला आलेले आहेत. आणि खरं तर ही मांग जात तर आपल्याला माहिती आहे की अस्पृश्य ठरवलेली ही जात आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी सतत संघर्ष याही जातीला करावा लागलेला आहे किंवा करावा लागत असे. उत्तमला शाळेत जाण्याच्या ऐवजी पूर्वीच्या काळामध्ये मातंग समाजामधली माणसं, मांग जातीमधली माणसं केकतड कापत असायची. आणि ही केकतड कापण्यासाठी जी कत्ती असायची ही कत्ती घेऊन स्वतः तेही रानामध्ये जायचे, केकतड कापून आणायचे. आपल्याला माहिती की केकतड कापल्यानंतर ती पाण्यामध्ये भिजवायची, त्याच्यापासून ती काय जे दोऱ्या बनवणं, वळणे अशा प्रकारची कामं ते करत होती. आणि मग गावामध्ये एखादा दुष्काळ पडतो आणि दुष्काळ पडल्यानंतर उत्तम हे बंडू तुपे पुण्याला येतात, आपल्या स्वतःच्या बहिणीकडे राहतात. आणि पुण्यातही खऱ्या अर्थाने त्यांना प्रचंड कष्टाची कामं करावी लागतात, कष्टाची कामं त्यांना उपसावी लागतात. आणि मग त्यांचं दुःख, त्यांचे कष्ट अनेक प्रकारचे गडद होताना आपल्याला दिसतात. पुढे पुढे चालून डेअरीमध्ये शिपाईचं काम मिळेपर्यंतचा जो संघर्ष आहे हा संघर्ष त्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने याच्यामध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून यायला लागतो. आणि हे केवळ जे घडलं ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे आपल्याला पुढे पुढे जाण्याची संधी मिळाली. अशा प्रकारची चळवळ त्यांनी आपल्या आत्मकथनामधून आपल्याला मांडलेली दिसून यायला लागते. तर त्याचबरोबर पुढचं आत्मकथन आहे ते म्हणजे अक्करमाशी. आता अक्करमाशी हे आत्मकथन शरणकुमार लिंबाळे यांनी 1984 साली लिहिलेलं आहे. जीवनातील सर्व तऱ्हेचं जे काही दुभंगलेपण आहे, त्यातून होणाऱ्या ज्या काही यातना आहेत, जात आहे, धर्म आहे, माणसांचा जन्म आहे, नातीगुती आहे, शरीराचा धर्म आहे आणि भोग आहेत, समाज आहे, देश आहे, अशा विविध पैलूवर या शरणकुमार लिंबाळे यांनी अक्करमाशी या आत्मकथनामधून आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. लिंबाळे त्यामध्ये म्हणतात की मी नमस्कार म्हणायचं सोडलं आणि जयभीम म्हणू लागलो. मी आंबेडकर म्हणायचे सोडलं, बाबासाहेब म्हणू लागलो. माझ्या तरुणाईला अर्थ मिळाला. रक्त शरीरभर लाहवा रसासारखं उसळायचं. विचार अराजक शांततेत भडकत राहायचे. बाबासाहेबांचा पुतळा पाहिला की 7 जन्मीच्या आईला भेटल्यागत व्हायचं. अन्याय अत्याचाराच्या बातम्यानं जळायचं, अस्वस्थ व्हायचं. म्हणजे अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं समाजामध्ये निर्माण झाली. हे शरणकुमार लिंबाळे यांनी या अक्करमासी नावाच्या आत्मकथनामधून ज्या वेळेला आपल्याला सांगितलेली दिसते त्यावेळेला प्रत्येक माणसाच्या सामाजिक जीवनामधली जी जातीयता, श्रेष्ठ कनिष्ठता किंवा आपली होणारी जी अवहेलना आहे हे त्यांच्या आत्मकथनामध्ये आपण ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला त्यांचं आत्मकथन हे अनेकांना अस्वस्थ करायला लागतं. आणि अस्वस्थ केल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ आपल्याला कशा प्रकारची आपण निर्माण केली पाहिजे, आपलंही रक्त कशा प्रकारचं सळसळलं पाहिजे, आपणही बाकीचं रामराम नमस्कार म्हणण्याच्या ऐवजी आपण जयभीम का म्हणलं पाहिजे, ही सगळं आपल्याला त्याच्यामधून दिसायला लागतं. आणि मग ते जे कुणी त्याचं वाचन करतील त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आणखी पुढे जाण्याचं काम आपल्याला करायला लागतील. म्हणजे ह्या आत्मकथनाने जे मांडलं त्यावेळेला या समाजाचं दुःख पुढे आपल्याला सांगावं लागलं, सांगता आलं. आणि ते वाचनामुळे पुढे लोक खऱ्या अर्थानं ते लक्षात घेऊन त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीने वाटचाल करायला आपल्याला दिसून यायला लागतात. याच्यानंतरचं पुढचं आत्मकथन ते आहे म्हणजे मुक्काम पोस्ट देवाचे घोटणे.
हे माधव कोंडविलकरांचं आत्मकथन आहे. आता माधव कोंडविलकर हे चांभार समाजामध्ये जन्माला आलेले आहेत आणि चांभार समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने शिक्षित झालेला आपल्याला दिसून यायला लागतो. माधव कोंडविलकर हे एका शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्यांना सोमवाडीच्या नावाच्या गावामध्ये जी काही शाळा आहे तर या शाळेमध्ये सवर्णाच्या मुलाने आपल्या दप्तरासह आंघोळ करतात तेव्हा त्यांचं मन खऱ्या अर्थानं तळमळतं. सवर्णाची मुलं आपल्या दप्तरासह आंघोळ करतात का की विटाळ झाला आणि म्हणून माणसाला विटाळ कसा होतो अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झाला. खरं तर अंगाला घाण लागली तर माणूस आंघोळ करतो किंवा गुमूत लागलं तर माणूस स्वच्छ करतो, परंतु माणसाचा विटाळ किंवा माणसाचा स्पर्श होताच माणसाला तो घाण वाटावा हे मी समजू शकत नाही. अशा प्रकारची भूमिका त्यांनी या आत्मकथनामध्ये मांडली. आणि ही का म्हणतात किंवा ही मला दृष्टी का आली किंवा असा विचार करण्याची प्रेरणा मला कशी मिळाली तर ते म्हणतात की ही दृष्टी लेखकाला खऱ्या अर्थानं जर कुठून मिळाली असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळाली. त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने ही दृष्टी आली. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलनं केलेली होती, बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही तत्वज्ञान मांडलेलं होतं त्याच्यामधून खऱ्या अर्थानं दलितांना म्हणा किंवा अशा प्रकारच्या या शिक्षकांना या लेखकांना म्हणा एक आपलं स्वतःचं आत्मभान आल्याला आपल्याला दिसून यायला लागतो. आणि आपलं जे काही जगणं आहे हे खऱ्या अर्थानं जगणं नाहीच अशा प्रकारची भावना किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या वेळेला यायला लागली त्यातूनच खऱ्या अर्थानं ही समाज परिवर्तनाची आंबेडकरी चळवळ आपल्याला उभी राहायला लागलेली दिसून यायला लागते. म्हणून लेखक ज्या वेळेला म्हणजे माधव कोंडविलकर ज्या वेळेला एखाद्या शाळेवर त्या रुजू व्हायला जातात त्यावेळेला आपटे नावाचे गुरुजी त्यांना विचारतात, ते मुख्याध्यापक त्यांना विचारतात की तुमची जात कोणची त्यावेळेला लेखक म्हणतात हिंदू चांभार. असं सांगितलं लेखकाला या समाज व्यवस्थेचा प्रचंड राग येतो आणि राग आल्यानंतर मी चांभार नाही आणि हिंदूही नाही, मी माणूस आहे अशा प्रकारची बंडखोरी त्यांच्या अंगामध्ये यायला लागते. खरं तर ही बंडखोरी कुणी आपल्याला आणून दिलेली आहे ते सांगतात की ही बंडखोरी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आली. ही आत्मकथनामधून ते आपल्याला मांडताना दिसतात. म्हणून अशा प्रकारची ह्या आंबेडकरी चळवळ या आत्मकथनामधूनही आपल्याला पुढे सरकताना दिसायला लागते. याच्यानंतरचं पुढचं जे आत्मकथन आहे ते म्हणजे उपरा आहे. आता उपरा हे आत्मकथन लक्ष्मण माने यांनी लिहिलेलं आहे. आता डिसेंबर 1980 मध्ये हे प्रसिद्ध झालेलं आहे. खरं तर लक्ष्मण माने हे कैकाडी जमातीच्या ह्याच्यामध्ये जन्माला आलेलं एक व्यक्तिमत्व आहे. उपराकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आत्मकथनामध्ये जे लक्ष्मण माने आहेत यांच्या वडिलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला असलेला दिसून येतो की आपला मुलगा शिकला पाहिजे, आपला मुलगा शिकून साहेब झाला पाहिजे, आपल्यासारखं हे भनंग जीवन जे आलेलं आहे आपल्या वाट्याला अशा प्रकारचं भनंग जीवन, उदासीन जीवन हे माझ्या मुलाच्या वाट्याला कदापिही येऊ नये. आणि म्हणून लक्ष्मण मानेंचे वडील हे जीवाचे रान करतात. शाळेत जायला सांगतात, शाळेत जाण्यासाठी लाड करतात, त्यांचा लाड पुरवतात. 100पर्यंत उजळणी पण लक्ष्मण मानेला ते शिकवण्याचा प्रयत्न करतात. मुलाकडून संध्याकाळपर्यंत किंवा संध्याकाळी त्यांचा अभ्यास पण करून घेण्याचा ते प्रयत्न करतात. ही शिक्षणाची ओढ केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच निर्माण झालेली दिसते. आणि म्हणून लक्ष्मण माने सुद्धा महाविद्यालयीन शिक्षण ज्या वेळेला ते घेतात त्यावेळेला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतात. मनामध्ये पुरोगामी विचार त्यांच्या मनामध्ये सळसळतात. सामाजिक चळवळीमध्ये आपण भाग घेतला पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. एवढंच नाही तर दलित युवक संघटनेचे ते सभासद होतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ थॉट्स नावाची संघटना ते स्वतः काढतात. जाती व्यवस्थेचं ढोंग का माजलं, कुणी वाजवलं याविषयी मुलांच्या मनामध्ये ते क्रांती घडवून आणतात. त्यांनी क्रांती घडवून आणलेली आपल्याला दिसतात. राजा ढाले यांच्याबरोबर प्रत्येक जातीच्या मुलाच्या वसतिगृहामध्ये फिरून दलितांची कैफियत ते मांडतात, त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना ते मांडतात. दलितांमधील सर्व जातीमधली मुलं एका छात्राखाली आणण्याचा ते प्रयत्न करतात. महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळेच आम्ही घडलो हे ते स्वतः कबूल करतात. म्हणजे सांगायचा मुद्दा अशा प्रकारचा, ते असंही म्हणतात उपराचं यश हे एकट्याचं नाही, उपरा हे चळवळीत आलेलं यश, मी चळवळीत वाढलो, चळवळीनेच मला मोठं केलं, चळवळीनेच मला यश दिलं. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने माझं आयुष्य घडवलं गेलं. उपराचं यश हे या महान माणसाच्या पायवटेने गेल्याचं यश आहे अशा प्रकारचं ते नमूद करून आंबेडकरी विचार आपल्या आत्मकथनामधून पेरतात. आणि
तो विचार इतर त्यांच्या जातीमधल्या व इतर जातीमधल्या लोकांनाही प्रेरणादायी ठरतो आणि म्हणून आपल्याला उपरामधून सुद्धा आंबेडकरी चळवळ आंबेडकरी विचार मोठ्या प्रमाणावर आपल्याला आलेला दिसून यायला लागतो. त्याच्यानंतरचं आत्मकथन आहे ते म्हणजे गावकी आहे. आता गावकी हे आत्मकथन रुस्तुम अचलखाम यांचं 1983 साली प्रकाशित झालेलं आहे. रुस्तुम अचलखाम यांच्या वडिलांना शिक्षणाचं महत्त्व पटलेलं होतं. त्या काळामध्ये ते ग्रामीण भागात जरी राहिलेले असेल तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली होती आणि आपण अज्ञानी राहिल्यामुळं आपण ह्या गावकीची कामं करत आहोत ही भावना त्यांच्या मनामध्ये ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच विचार त्या काळात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा सामान्य माणसापर्यंत जाऊन धडकत होता, पोहोचत होता. आणि म्हणून ते आपल्या मुलाला सांगताना वडील म्हणतात, रुस्तुमला सांगताना ते म्हणतात की शिक्षण घे आणि मोठा मास्तर होय. शाळा नाही, शिकलास तर ढोर वडावी लागतील. साहेबांची बिगार डोसक्यावर घेऊन ठाण्यावर गांडीतून गुण निघोस तर उन्हातानातून पळावं लागेल असे त्यांचे वडील रंबाजी त्यांना नेहमी सांगतात. हे आत्मकथनामधून आलेलं आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला सारखे येत होते, आपल्याला माहिती आहे मिलिंद महाविद्यालयाच्या कामासाठी चळवळीसाठी ते नेहमी त्या ठिकाणी यायचं. त्यावेळेला मात्र औरंगाबादला मानेगाव, त्यांच्या गावाचं नाव आहे मानेगाव, इथले काही 8-10 मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला यायची. आणि मग सभेला आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला त्यांना सांगायचे त्या सभेतून आपल्याला माहिती आहे की मुर्दार ढोरांची सागुती खायची नाही, मेलेले ढोर वडू नका, जनावरांचे मांस खाणे सोडून द्या, उष्टपाष्ट कुठं खाऊ नका, गावकीची कामे करू नका, अशा प्रकारचा विचार ज्या वेळेला ते लोक ऐकायचे आणि ऐकल्यानंतर ते लोक गावामध्ये जाऊन महादू महाराजांच्या घरी सगळ्यांना बोलवून हा विचार सांगायचे. आणि सांगितल्यानंतर मात्र त्या ठिकाणी सगळे लोक ते विचार ऐकायचे. आणि मग ज्यावेळेला ते विचार ऐकायचे त्यावेळेला मात्र तरुण मुलं तिथली काय करायची, या गावकऱ्याच्या विरुद्ध बंड करायची, या गावकीच्या विरुद्ध लढण्याचा ते प्रयत्न करायचे. ही कामं ते सोडून द्यायला लागले. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सगळीकडे पसरल्यामुळे महार समाजातील लोक एकमेकांना भेटल्यावर जय भीम म्हणू लागले. हे परिवर्तन आहे, हे चळवळ आहे. आणि म्हणून आपल्याला या गावकीच्या माध्यमामधून सुद्धा, या आत्मकथनामधून सुद्धा आंबेडकरी चळवळ कशा प्रकारची पुढे गेलेली आपल्याला दिसून यायला लागते. त्याच्यानंतरचं पुढचं आत्मकथन आहे ते म्हणजे उचल्या नावाचं आत्मकथन लक्ष्मण गायकवाड यांनी 1987 साली लिहिलेले आहे. पात्रूड जातीमध्ये किंवा पात्रूड जातीचा परिचय करून देणारं हे आत्मकथन आहे. लक्ष्मण गायकवाड यांचा जन्म असं म्हणतात किंवा ते गुन्हेगार ठरलेल्या जातीमध्ये झालेला आहे, ठरवलेल्या. आणि त्या काळामध्ये त्यांच्या वडिलापर्यंत या आंबेडकरी चळवळीचा शिक्षणाचा जो काही विचार आहे तो ते त्यांच्यापर्यंत गेलेला होता. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं लक्ष्मण गायकवाडांना त्यांनी शाळेत घातलं. आणि शाळेत घातल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं पुढं आपल्या जातीवर म्हणजे या पात्रूड जातीवर कशा प्रकारचा अन्याय अत्याचार होत आहे हे पुन्हा लक्ष्मण गायकवाडांना कळायला लागलेलं आहे की आपला काही गुन्हा नाही. गुन्हा नसताना सुद्धा आपल्याला जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का आपल्याला लागलेला आहे, आपल्याला तशा प्रकारची वागणूक दिली जात आहे. आणि मग त्या काळातले जे कायदे असतील, सामाजिक नियम असतील, या विरुद्ध खऱ्या अर्थानं या लेखकाने लढा दिलेला आपल्याला दिसून यायला लागतो. हे कुठून बनवलेले होते, कसे बनवलेले होते, आपण चातुर्वर्ण व्यवस्था थोडक्यात बघितलेली आहे, त्याच्या निस्वार्थच त्यांना वागवलं जात होतं. अशा वेळी ते विचार करायला लागले आणि मग पुन्हा खऱ्या अर्थानं खरे गुन्हेगार कोण आहेत अशा प्रकारची भूमिका ते सांगायला लागले. हजारो करोडो रुपयांची चोरी करणारे सरकारी लोक जे आहेत, व्यापारी लोक जे आहेत, ठेकेदार जे लोक आहेत, श्रीमंत जी मंडळी आहे, ही खऱ्या अर्थानं गुन्हेगारी आहे, हे खऱ्या अर्थानं चोर आहेत. आणि उद्योगधंदाची कामं खऱ्या अर्थाने उचल्यांना नाकारल्यामुळं ₹2 चोरी करणारी उचल्याची जमात नाविलाजाने ही चोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. म्हणजे हे जे काही मांडण आहे, हे जो संघर्ष करण्याची जी भूमिका आहे, हे पेटून उठण्याचं जे काम यांच्या मनामध्ये येत आहे, हे केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे येत आहे. आणि म्हणून लक्ष्मण गायकवाड हे पेटून उठतात, संघर्ष करतात, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि लेखकाच्या अंगामध्ये खऱ्या अर्थानं एक संघर्षाचं आणि समाजसेवाचं रक्त सळसळत होतं. आणि म्हणून लेखकाने सांगितलं गेलेलं आहे की शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाराची त्यांनी गावामधून खऱ्या अर्थानं गाढवावरून धिंड काढलेली आपल्याला दिसून यायला लागते. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः ते उपोषणाला सुद्धा बसलेले आपल्याला दिसून यायला लागतात. 25 नोव्हेंबर 1982 लातूरला जो मोर्चा काढलेला होता, त्यांनी प्रचंड मोठ्या प्रकारचा मोर्चा काढलेला होता. आणि हा मोर्चा
परंपरागत वेशभूषेत काढलेला होता। याच्यामध्ये जे विविध जातीमधले भटक्या विमुक्तामधले लोक आहेत, उदाहरणार्थ मी थोडक्यात सांगतो, मसनजोगी असतील, राईंदर असतील, वासुदेव असतील, गोंधळी असतील, वधार असतील, पात्रूड असतील, गोसावी असतील, कैकडे असतील, वैदू असतील, पारधी असतील, मांग असतील, गारुडे असतील, कातकरी असतील, लमानी असतील, भिल्ला असतील, शिकलकरी असतील, घिसाडे असतील, अशा विविध जातीमधले लोक या मोर्चामध्ये सामील झालेली होती। आणि कशी झालेली होती? परंपरागत वेशामध्ये, म्हणजे कशी वेशभूषेमध्ये, म्हणजे मग त्यांनी त्यांच्याबरोबर कोणी कुत्रे आणली होती, कोणी गाढवे आणले होते, कोणी डुकरं आणली होती, कोणी कोंबडं आणले होते, कोणी हातात हाताडे घेऊन आलेले होते। अशा प्रकारच्या माणसांचा मोर्चा, जवळजवळ त्या मोर्चामध्ये 10,000 माणसं त्यांनी सामील करून घेतली होती, एकत्र आणली होती। का? आम्हाला अन्यायापासून वाचवा, आम्हाला घर द्या, आम्हाला काम द्या, आम्हाला जातीच्या नावावर तुम्ही गुन्हेगार बनवू नका, अशा प्रकारची भूमिका त्यांनी केली गेलेली होती। हे बळ त्यांना कुठून आलं तर आपल्याला माहिती आहे, मी सुरुवातीला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन गाथा जी आहे ती संघर्षाची आहे, तत्त्वज्ञानाची आहे, आंदोलनाची आहे। हे बळ त्यांना या विचारामधून मिळलेलं आपल्याला दिसून यायला लागतं। आणि म्हणून उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी सुद्धा आपल्या आत्मकथनामधून ही आंबेडकरी चळवळ, हा आंबेडकरी विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यामुळेच त्यांना प्रेरणा मिळालेली आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याच्या पुढचं आत्मकथन आहे ते म्हणजे कोल्हाट्याचं पोर, किशोर शांताबाई काळे यांनी 1994 साली हे आत्मकथन लिहिलेलं आहे। ही आत्मकथा एका कोल्हाट्याच्या मुलाची आत्मकथा आहे, ज्यांना समाजाने नाकारलेलं आहे, ज्याच्याकडे समाज एका वाईट नजरेने बघतो आहे। आणि हे किशोर शांताबाई काळे हे आपल्या आईवडिलाच्या प्रेमापासून सुद्धा वंचित राहिलेले आहेत। गरिबांनी त्यांना एक लाचार समजलेला आहे। कोल्हाटी समाजात म्हणजे एका नाचणारीच्या पोटी जन्म घेतलेल्या डॉक्टर झालेल्या, शिकलेल्या किशोर शांताबाई काळे या पोरांची ही कहाणी आहे, ज्याला जन्मजात नाजायज औलाद हे प्रमाणपत्र या समाज व्यवस्थेने दिलं गेलेलं आहे। खऱ्या अर्थानं हा किशोर शांताबाई काळे ह्यांनी स्वतः शिक्षण घेऊन पुढे येण्याचं काम केलं गेलेलं आहे आणि डॉक्टर ते बनलेले आहेत। आपल्याला माहीत आहे की पुढे पुढे त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा केलेला आपल्याला दिसून यायला लागतो। अशा प्रकारची आंबेडकरी चळवळ हे त्यांनी आपल्याला पुढे घेऊन जाताना दिलेले आहेत। या आत्मकथनामध्ये तो विचार त्यांनी मांडलेला आहे। अशा पद्धतीनं विविध जाती धर्मामधली माणसं या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला जुळलेली होती, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणारी होती। त्याचबरोबर हे मी काही जे महत्त्वाचे आत्मकथनं सांगितले, परंतु अनेक अशा आत्मकथनं आहेत। मग त्याच्यामध्ये स्त्रिया पण मागे नाहीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची, त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आणि स्त्रियाही लिहित्या झालेल्या आहेत, लिहू लागलेल्या आहेत, लेखनाकडे वळू लागलेले आहेत। आपलं दुःख, आपल्या व्यथा, आपल्या वेदना त्या आपल्या आत्मकथनामधून मांडायला लागलेले आहेत। मग त्याच्यामध्ये आपण बघू किंवा अंतस्फोट नावाचं आत्मकथन कुमुद पावणे यांनी लिहिलेलं आहे। मिटलेली कवाडे नावाचं आत्मकथन मुक्ता सर्वागोंड यांनी लिहिलेलं आहे। मला उद्ध्वस्त व्हायचे मल्लिका अमरशेख यांचं आत्मकथन आहे। जीना आमचं बेबी कांबळे यांचं आहे। माझ्या जन्माची चित्रकथा शांताबाई कांबळे यांचं आत्मकथन आहे। रात्रंदिन आम्हा शांताबाई दानींचं हे आत्मकथन आपल्याला दिसून येतं। मरणकळा जनाबाई गिरे यांचं आत्मकथन आहे। तीन दगडांची चूल विमल मोरे यांचं आत्मकथन आहे। आयदान नावाचं आत्मकथन उर्मिला पवार यांचं आत्मकथन आपल्याला दिसून यायला लागतं। अशा विविध स्त्रियांनी सुद्धा आत्मकथनामधून आंबेडकरी विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसून यायला लागतो। आंबेडकरी चळवळ ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुढे गेलेली आहे, आत्मकथनामधून आपल्याला दिसून यायला लागतं। आणखी आपण अशा अनेक आत्मकथनं आहेत। मग आभराण नावाचं पण आत्मकथन आहे, हे पार्थ पोळके यांनीही लिहिलेलं आहे। हे आत्मकथन 1984 साली लिहिलं गेलेलं आपल्याला दिसून यायला लागतं। हे आत्मकथन खरं तर पोतराज म्हणून भीक मागणाऱ्या बापाच्या पोटी जन्माला आलेल्या परंतु उच्च शिक्षण घेऊन सामाजिक चळवळीत काम करू लागलेल्या या कार्यकर्त्याचं हे आत्मकथन आहे। प्राध्यापक पार्थ पोळके यांचं हे आत्मकथन आहे। खरं तर आत्मकथन पार्थ पोळके यांनी हे लिहिलेलं आहे। त्यांच्या वडिलांचं खऱ्या अर्थानं नाव पण मला वाटतं मरीबा आहे आणि पोरांनी शाळा शिकावी असं त्यांना वाटत होतं। ते शिकलेले आहेत आणि त्यांनी समाजामध्ये जी काही अंधश्रद्धा आहे, रूढी परंपरा आहे, याचा खऱ्या अर्थानं नायनाट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। आपल्याला माहीत आहे की याच्यामधून खऱ्या अर्थानं या आभरांमधून म्हणजे त्यांनी केससुद्धा कशा प्रकारचे कापले, या अनेक प्रकारच्या याला मूठमाती देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं कशा प्रकारचा केला हे आपल्याला या आत्मकथनामधून दिसून यायला लागतं। आणि म्हणून या सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने हे आत्मकथनं अत्यंत महत्त्वाचे आहेत। नंतर ही आत्मकथनं आपल्याला आलेली लागतात की फांजर नावाचं आत्मकथन नानासाहेब झोंडकेचं असेल, गबाळ नावाचं आत्मकथन दादासाहेब मोरेंचं असेल, मिटलेली कवाडे मुक्ता सर्वागोंडचं असेल, श्रीरंग तलवारेंचं धुळपाटी असेल, कोंडाळ नावाचं आत्मकथन प्राध्यापक तुषार भागवंतचं असेल, माझ्या जन्माची चित्रकथा शांताबाई कांबळेंचं असेल, असे बावळट नावाचं आत्मकथन गौतम कावळेंचं असेल, आदोर नावाचं आत्मकथन नजूबाई गावित असेल। खेड्यापाड्यामध्ये ही विविध जातीमध्ये, विविध धर्मामध्ये, भटक्या विमुक्तामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पेरला गेलेला आहे आणि आंबेडकरी चळवळ खऱ्या अर्थानं प्रचंड मोठ्या प्रमाणावर भक्कम करण्याचं काम या आत्मकथनामधूनही आपल्याला झालेली दिसून यायला लागते। म्हणून आज
ह्या आत्मकथनाच्या माध्यमामधून ज्या विविध जातीमधले भटक्या विमुक्तामधले जी माणसं चळवळीच्या दृष्टिकोनातून उभी राहिलेली आहेत हे आज आपल्याला दिसून यायला लागतात. हाच विचार आज समाजामधल्या अनेक लोकांनी पुढे घेऊन जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या काळामध्ये सुद्धा आज आपण देशामधली परिस्थिती पाहत आहोत. सध्या काय काय वातावरण चाललेलं आहे, या वातावरणामध्येही न डगमगता, न घाबरता, न भीता आपण महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, ही चळवळ नेटाने आणि जोमाने पुढे जर घेऊन गेली तरच खऱ्या अर्थानं आपल्या या मानवाचं हित आहे, देशाचं हित आहे, समाजाचं हित आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या मनामनामध्ये, आपल्या कणाकणामध्ये, आपल्या रक्तारक्तामध्ये ही चळवळ आपण रुजवली पाहिजे आणि त्या वाटेनं आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आज खरं तर या चळवळीला मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आज या देशामधली परिस्थिती आज कशा प्रकारची उद्भवलेली आहे. आज जातीवर, आज धर्मावर प्रचंड मोठ्या प्रकारचं एक हल्ले चालू आहेत. जातीवर, धर्मावर हल्ले चालू आहेत. स्वातंत्र्य आपले हिरावून घेण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत. कुठली तरी एखादी घटना घडते आहे आणि त्या घटनेवर पुन्हा अशा प्रकारचं बोललं जात आहे की स्वातंत्र्यावर 18 वर्षाचा विचार केला गेला पाहिजे, लव जीवांचं प्रकरण घडायला लागलेले आहेत, तर आपण कुठंतरी कायदा बनवला गेला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेऊन या वर्णवर्चस्ववादी लोक जे आहेत, जे चातुर्वर्णवादी लोक आहेत, ही चळवळ खऱ्या अर्थानं अशी खिळखिळी खाण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत. तरीसुद्धा आज आपण बघतो आहोत की जो काही संघर्ष पेटत आहे, जो पेटलेला आहे, आंबेडकरी चळवळीची ताकद पुन्हा एकदा आपल्याला काल या आंदोलनामध्ये दिसलेली आहे. आंदोलन ते चालूच आहे. जे काही बाबासाहेबांच्या संदर्भामधले, महात्मा फुलेच्या संदर्भामधले किंवा कर्मवीरराव भाऊराव पाटलाच्या संदर्भामध्ये, शिवाजी महाराजच्या संदर्भामध्ये जी खऱ्या अर्थानं चळवळ आता प्रचंड पुन्हा जोम घेते आहे. पुन्हा आणखी आपण या सगळ्यांच्याच प्रेरणा घेऊन या समाज व्यवस्थेमध्ये या बिघडत बिघडवीत चाललेल्या जी काही व्यवस्था आहे, या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं आपण उलटवून टाकण्याचा प्रयत्न करून बाबासाहेब आंबेडकरांचा या चळवळीमधला जो काही स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्यायाचा विचार आहे तो आपण पुढे पुढे घेऊन जाणं हे फार महत्त्वाचं आहे आणि इतरांनाही आपण त्याच्यापासून प्रेरणा देणं ही फार काळाची गरज आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपणही तशाच प्रकारची चळवळ रुजवावी याच्यासाठी आपण प्रयत्न करावे हेच मी फक्त शेवटी म्हणतो आणि या ठिकाणी थांबतो.